नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहर महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये ठिकठिकाणी दिसून येत आहेत. या संदर्भात नागरिक तसेच विविध संस्थांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रारही केली, मात्र पाहिजे तो प्रतिसाद मिळाला नाही. आजही शहरातील अनेक भागांमध्ये घंटागाड्या फिरत नसल्यामुळे कचरा टाकायचा कुठे अशी समस्या निर्माण झाली आहे. या सर्व बाबींमुळे नागरिकांची सहनशक्ती संपल्याने आज परभणी शहरातील देशमुख हॉटेल येथे जमा झालेला कचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख राहुल खटिंग यांनी जमा केला आणि थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आणून टाकला. यामुळे काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण बनले. खटिंग यांनी कचऱ्याच्या समस्येबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. 2 दिवसात हा कचरा उचलला नाही तर तो कचरा शिवसेना पदाधिकारी जमा करतील आणि परभणी महापालिकेच्या परिसरात आणून टाकतील असा इशारा राहुल खटिंग यांनी यावेळी दिला. कचऱ्याची समस्या परभणी शहरात गंभीर असतानाही महापालिका प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर निर्माण झाला आहे. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करण्याच्या मागणीसाठी आज परभणी जिल्ह्यात जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनात इंडिया आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी जनपरिषद, भारत जोडो अभियान, मानव मुक्ती मिशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस SDPI यांच्यासह विविध पुरोगामी संघटनांनी सहभाग घेतला. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध भागातून आलेले हजारो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. हे विधेयक घटनाविरोधी असून लोकशाहीस बाधक आहे. राज्यभरातून या विधेयकाविरोधात तब्बल 13,000 हरकती दाखल झाल्या. त्यापैकी 9,500 हरकतींमध्ये विधेयक रद्द करण्याची मागणी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला विरोध डावलून सरकारनं या पाशवी बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर केला असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी माजी आमदार विजय गव्हाणे, माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम रंगे पाटील, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, तहसीन अहमद खान, ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर, कीर्तिकुमार बोरांडे, मारुती मोरताटे, सोनाली देशमुख, तहसीन खान, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, रवी सोनकावळे, उद्धव शिंदे, अंबिका डहाळे, दुर्राणी खानम, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे, नदीम इनामदार, अब्दुल माजिद, अब्दुल रशीद, सुहास पंडित, भीमप्रकाश गायकवाड, अमोल जाधव, माजी आमदार व्यंकट कदम, रामभाऊ घाडगे, संतोष बोबडे, ॲडव्होकेट सुनील जाधव, अजित वरपुडकर, बाळासाहेब देशमुख, मनीषा केंद्रे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं सेलू येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष हेमंत आडळकर, कॉम्रेड रामकृष्ण शेरे, कॉम्रेड रामेश्वर पोळ, मिलिंद सावंत, कॉम्रेड उद्धव पोळ, दत्तोसिंग ठाकूर, शेख रहीम, विनोद तरटे, रामेश्वर बहिरट, विठ्ठल काळबांडे, मंगलताई कथले, मुश्ताक रब्बानी, दिलावर भाई, किशोर भांडवले, इरफान लाला, वैभव वैद्य, कॉम्रेड घौरी माजिद आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार ज्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी CCMP कोर्स केलेला आहे त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल या ॲलोपॅथी डॉक्टरांच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या घटनेचा IMA परभणी शाखा निषेध व्यक्त करत आहे. सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असून IMA महाराष्ट्र या न्यायालयीन लढाईमध्ये हायकोर्टामध्ये रिट पिटिशनद्वारे न्यायालयामध्ये आपले म्हणणे मांडत आहे. असे असतानाही न्यायालयाने सुद्धा सरकारला हे प्रकरण जोवर निकालाप्रती जात नाही तोपर्यंत पुढील कार्यवाही थांबविण्याचे आदेश दिले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने न्यायालयीन आदेशाचे सुद्धा उल्लंघन करून त्यांचा अवमान केला आहे. अवैधरित्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यास परवानगी दिली आहे.
IMA महाराष्ट्र मॅक्सोपॅथीच्या पूर्णपणे विरोधात असून जे नॉन ॲलोपॅथी डॉक्टर आहेत त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारच्या प्रत्येक निर्णयाविरुद्ध एकजुटीने लढा देण्यास कटिबद्ध आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याकारणाने माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील काळात IMA महाराष्ट्र आपली भूमिका मांडत राहील. या निर्णयामुळे सामान्य जनतेचे आरोग्यही धोक्यात येईल. त्यामुळे IMA परभणी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला तात्काळ हे आदेश मागे घेण्याची विनंती करत आहे. तसेच जोपर्यंत माननीय हायकोर्ट यामध्ये निकाल देत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारनं कोणतीही कार्यवाही करू नये. अन्यथा IMA महाराष्ट्र लोकांच्या आरोग्यासाठी रस्त्यावरील लढाई लढण्याससुद्धा तयार आहे असा इशारा IMA संघटना परभणीच्या वतीनं देण्यात आला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस आणि निरामय योग प्रसार आणि संशोधन केंद्राच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामध्ये परभणी शहरात 27 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025 या काळात सकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये कौस्तुभ मंगल कार्यालय, कारेगाव रोड, परभणी या ठिकाणी योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणी शहरातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, तरुणांनी आजारपणाला दूर ठेवून योगाला जवळ करण्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नाव नोंदणीसाठी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा सरचिटणीस अभियंता शंकर आजेगावकर, योग शिक्षक श्रीधर कारेगावकर, भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा उपाध्यक्ष रितेश झांबड आणि OBC जिल्हाध्यक्ष महानगर भाजपा गणेश बबलू टाक यांनी केला आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.